आणि आता नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नाशिक सातपूर लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून रवींद्र एरंडेचे 4 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याचं कामही सुरू करण्यात आलेलं आहे। एरंडेवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। तर नाशिक सातपूर लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एरंडेच्या मोबाईल डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे एरंडेवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते। या डेटामधून पोलिसांच्या हाती काय लागतंय हे देखील पाहावं लागणार। नुकतंच पोलिसांनी एरंडेच्या कार्यालयाची देखील झाडाझडती घेतलेली होती। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहे। सागर, नाशिकमधलं हे लैंगिक शोषण प्रकरण, एरंडेच्या 4 मोबाईल जप्त करण्यात आले, त्यातनं डेटा देखील रिकव्हर केला जातोय, काय पोलिसांच्या हाती लागलेलं आहे? नक्कीच आपण हे देखील पाहिलं होतं की हा अशोक एरंडे जो रवींद्र एरंडे जो आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली होती। त्याला 2 दिवस पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। आता पोलिसांच्या तपासामध्ये असलेली व्हिडिओचे जे प्रकरण आहे, आता त्यामध्ये आणखीन धागेदोरे सापडताना पाहायला मिळत आहेत। या रवींद्र एरंडेकडून 4 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर ह्या मोबाईल मधला जो डेटा आहे तो रिकव्हर करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे। दुसरा विषय जर झाला तर ह्या ज्या रवींद्र एरंडे आहे याच्यावरती आता आणखीन गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, कारण 8 पीडित महिला ज्या आहेत त्या याच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे। यामुळे रवींद्र एरंडेच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर एरंडेची ज्यावेळी ऑफिस झडती घेतलेली होती त्यात देखील महत्त्वाचे कागदपत्र आणि काही व्हिडिओज देखील मिळाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता रवींद्र एरंडेची आणखीन पाय खोलावर जाताना पाहायला मिळतात। नक्की सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।